नमस्कार मित्रांनो, आपण लर्न करतोय 2 दिवसापासून टूल बार. म्हणजे जे टूल बार आहे त्याला आपला एक व्हिडिओ झाला आहे, त्यामध्ये आपण अर्धे टूल कव्हर केले आणि या व्हिडिओमध्ये आपण आज पूर्ण टूल कव्हर करणार आहोत. ठीक आहे, त्यासाठी आपण एक सर्वात प्रथम न्यू पेज घेऊया. ठीक आहे, न्यू पेज घेतल्यानंतर आपलं ट्रान्सपरन्सी टूल चालू आहे. ड्रॉप शॅडो टूल आपण मागच्या लेक्चरमध्ये लर्न केला आहे. आता आपण इथे ट्रान्सपरन्सी टूल घेऊ. ट्रान्सपरन्सी टूलसाठी एक आपल्याला JPG इमेज लागेल. त्यासाठी मी कीबोर्डवरून Ctrl I प्रेस करतो आहे, म्हणजे इम्पोर्ट करतो इमेज. ठीक आहे, इमेज इम्पोर्ट केल्यानंतर आता मला या इमेजची ट्रान्सपरन्सी कमी करायची आहे. कधी डिझायनिंगसाठी हे ट्रान्सपरन्सी टूल शिकवला जातो. तर मी क्लिक केलं ट्रान्सपरन्सी टूलला, मला याची ट्रान्सपरन्सी कमी करायची आहे, तर मी कमी केलं. ठीक आहे, आता यामध्ये पाहू शकता तुम्ही मल्टिपल ऑप्शन आहे. क्लिक करून दाखवतो मी, फक्त सांगत नाही आहे. ठीक आहे, आता लर्न करतो आपण. ठीक आहे, आता यामध्ये हा जो एक इफेक्ट आहे, यामध्ये तुम्ही एकदम सर्वच फोटोची ट्रान्सपरन्सी जास्त किंवा कमी करू शकता. ठीक आहे, पण आपल्याला सर्व फोटोची नाही, मला अर्ध्याच फोटोची पाहिजे. तुम्हाला सेकंड नंबरचा इथून जो इफेक्ट आहे तो चॉईस करावा लागेल आणि अर्ध्या फोटोचीच फक्त ट्रान्सपरन्सी कमी करावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला या साईडची पाहिजे या साईडची करा, या साईडची पाहिजे या व्हाईट बॉक्सला फिरवा. या साईडच्या होणार तुम्हाला एवढाच फोटो ठेवायचा, एवढा ठेवा. पूर्ण फोटोमध्ये तुम्हाला तिरकस पाहिजे आहे तर या साईडला तुम्ही 90 डिग्रीजमध्ये सुद्धा करू शकता. ठीक आहे, आता ट्रान्सपरन्सीमध्ये बाकीचे जे इफेक्ट आहे ते आपल्या कामी नाही आहे, तरी तुम्हाला जर इन फ्युचर कामी आले तुम्ही बघू शकता. ठीक आहे, यामध्ये महत्त्वाचे वेगवेगळे काही इफेक्ट आहे. हे काय आपल्या कामातला पार्ट नाही, हा वेगळाच काहीतरी पार्ट आहे. यासाठी याच्याकडे आपण दुर्लक्ष करूया. आणि ट्रान्सपरन्सीमध्ये परत तुम्हाला एक वेळेस सांगतो, टूल बारमध्ये ट्रान्सपरन्सी टूलमध्ये 2 इफेक्ट आपल्या कामी आहे, हा आणि हा. ठीक आहे, फर्स्ट इफेक्टला जर तुम्ही क्लिक केलं आणि जर इथून ट्रान्सपरन्सी वाढवली तर तुम्हाला इथे दिसणार. ठीक आहे, आणि सेकंड इफेक्टमध्ये फोटोची जर तुम्हाला अर्धी किंवा पूर्ण आणि सिम्पल थोडंसं जर ट्रान्सपरन्सी द्यायची असेल, म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये जर मिक्स करायचा असेल फोटो, तर तुम्ही इथून मिक्स करू शकता. हे व्हाईटमध्ये मिक्स होतं आहे, आता फोटो खालून दिसणार नाही तुम्हाला काही. ठीक आहे, हा ट्रान्सपरन्सी टूलचा वापर आहे आणि हा टूल आपण डिझायनिंगमध्ये सुद्धा नंतर घेणार आहे. ठीक आहे, यामध्ये आता हा जो नेक्स्ट टूल आहे यासाठी मला एक बॉक्स लागेल. त्यासाठी मी रेक्टँगल टूलला क्लिक करून एक बॉक्स घेतो तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. आणि मी रेक्टँगल टूलला क्लिक करून परत एक बॉक्स घेतो आहे अजून. ठीक आहे, परत एक 3 असे आपण 3 बॉक्स वेगवेगळ्या साईजमध्ये घेतलेले आहे. आय ड्रॉपर टूल नाव असेल याचं, कलर आय ड्रॉपर टूल ट्रान्सपरन्सीच्या खाली. आता मला हा कलर लावायचा आहे, मी इथे फिल करू शकतो. परत मला पिक टूलने बॅक जाऊन परत मला हा कलर घ्यायचा आहे, तर मला डबल आय ड्रॉपरला क्लिक करावं लागेल आणि हा कलर घ्यावा लागेल. ठीक आहे, आता हा कलर सर पूर्ण यायला लागला, पूर्ण यायला नाही, जे मागचं बॅकग्राऊंड आहे याच्या, कारण तर आपण या बॉक्समध्ये इमेजेस ठेवले आहे त्यासाठी ते मागच्या बॅकग्राऊंडला आहे पूर्ण. ठीक आहे, आता आपण परत याला वेगळा कलर द्यायचा. आय ड्रॉपर टू सिलेक्ट केला मी आणि मला याला येलो कलर द्यायचा आहे, तर मी येलो कलर देईल. ठीक आहे, आता जे काय आपल्याला कलर द्यायचा आहे ते तुम्ही कुठूनही, म्हणजे दुसऱ्या डिझाईनचा जर कलर द्यायचा असेल तर तुम्ही इथून टूल सिलेक्ट करून डबल पिक टूलवर जाऊन दुसरा कलर देऊ शकता. आता मी पिक टूलवर बार का जातो, तुम्ही एक वेळेस जर हा कलर याला फिल केला तर परत तोच कलर राहणार सगळीकडे. ठीक आहे, तुम्हाला कलर चेंज करण्यासाठी पिक टूलला जाऊन परत आय ड्रॉपर टूलला क्लिक करून कलर चेंज करावा लागेल. ठीक आहे, हा झाला आपला आय ड्रॉपर टूल. त्यानंतर इंटरॅक्टिव्ह टूलमध्ये सुद्धा मल्टिपल ऑप्शन आहे. त्यासाठी आपण एक बॉक्स घेऊया. आणि आता हे मी जे इथे स्क्रीनला दिसत आहे तुम्हाला, एक साईड होल्डला तर दोन्ही साईड मोठा होत आहे. तर हे शिफ्ट की जी आहे आपली, ते शिफ्ट की आपल्याला प्रेस करावं लागते. शिफ्टचं बटन दाबावं लागते. त्यानंतर हे इकडे आणि तिकडे दोन्हीकडे सुद्धा वाढणार. वरी वाढवायचं असेल तरी शिफ्ट, खाली वाढवायचं असेल तरी पण शिफ्ट. ठीक आहे, छोटं करायचं असेल तर शिफ्ट दाबून छोटं करा. एकच वेळेस सगळे चारही कोपरे जे आहे ते छोटे होणार. आता यामध्ये इंटरॅक्टिव्ह टूलसाठी आपण इंटरॅक्टिव्ह टूलमध्ये मल्टिपल कलर फिल करणे. आता मला खालून व्हाईट कलर आहे, तर मला येलो कलर पाहिजे खालून, तर तुम्ही हा जो बॉक्स आहे हा बॉक्सला क्लिक केल्यावरच तुमचे कलर फिल होणार. ठीक आहे, कलर फिल करून तुम्ही इथून सुद्धा करू शकता कलर फिल, म्हणजे डार्क किंवा रेड कलर पाहिजे असेल तर रेड, ग्रीन पाहिजे असेल तर ग्रीन. ठीक आहे, पण
आपल्याला जर डायरेक्ट कलर फिल करायचं असेल तर आपल्याकडे एवढा मोठा कलर पॅलेट आहे, इथून तुम्ही डायरेक्टली कलर फिल करू शकता. ठीक आहे. इंटरॅक्टिव्ह टूलचं फर्स्ट ऑप्शन हा इफेक्ट होता, तो सेकंड नंबरचा. थर्ड इफेक्ट आपल्याला कामी नाही आहे, तो ट्रान्सपरन्सी सारखेच काहीतरी इफेक्ट आहे. फोर्थ इफेक्ट पण आपल्याला कामी नाही आहे. हे वेगवेगळे टूलचे कलर आहे किंवा वेगवेगळे बबल्स वगैरे दाखवणार आतमध्ये आपल्याला. हा बॅकग्राऊंड कलर चेंज करणार, त्यासाठी याला आपण इग्नोर करूया. ठीक आहे. त्यानंतर मला याची आउटलाईन काढायची आहे, तर मी इथून सिम्पल हे आउटलाईनसाठी एक इथं असतो, इथं नॉन करून टाकले की आउटलाईन निघून जाणार. ठीक आहे. आता त्यानंतर आपण फिल टूल, हा ऑब्जेक्ट कामी आहे कोरलमध्ये, तर हा आपण लर्न करूया. ठीक आहे. आता एक बॉक्स घेतो आहे मी, हा थोडंसं शेप रिलेटेड आहे टूल, त्यासाठी एक बॉक्स घेतला आणि पेन टूल घेतली. पेन टूल घेतल्यानंतर आता हा एक शेप देतो आहे मी. ठीक आहे. हा शेप दिल्यानंतर आता पेन टूल घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की जर पेन टूलचा वापर करत असेल आपण, तर हे पेन सोडणार नाही. म्हणजे हा जो पेन आहे, हा अँगल जो आहे, ही दोरीसारखं जे दिसत आहे तुम्हाला, हा त्या जी आपण लाईन घेतली आहे ते सोडणार नाही. त्याला आपल्याला प्रेस करावं लागतं, ते म्हणजे स्पेसचं बटन. ठीक आहे. आता अंडू करून तुम्हाला परत दाखवतो मी. आता मी प्रेस केलं, प्रेसचं बटन. जर परत तुम्हाला पाहायचं आहे तर तुम्ही इथे दुसरं एक ऑप्शन जर जाणून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही डबल क्लिकसुद्धा करू शकता याच्यावर. हा जो पॉईंट आहे याचा, या पॉईंटवर जर तुम्ही डबल क्लिक केलं तरी तुम्हाला तो दिसणार. आणि डबल जर तुम्हाला तीच कमांड रन करायची आहे तर परत एक वेळेस त्याच्यावर क्लिक करा, तीच कमांड रन. जर ती कमांड नाही पाहिजे आहे तर डबल क्लिक करा, ती कमांड जाणार. ठीक आहे. आता मला हा जो शेप आहे, आता मी पिक टूल सिलेक्ट करेल वेगळा एक शेप घेण्यासाठी काहीतरी. ठीक आहे. आता मला यामधला हा शेप पाहिजे आहे, पण मला याला कलर फिल करता येणार नाही. ठीक आहे, होणार नाही आता क्लिक केलं तर. पण आपण जर तो बॅकग्राऊंडचा कलर आहे त्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही, बॅकग्राऊंड कलर फिल झाला आहे, तो हा कलर फिल नाही झाला. ठीक आहे. आता हा फक्त एवढा कलर मला पाहिजे आहे, तर यासाठी मी पहिले इथं फिल टूलवर जाईल, स्मार्ट फिल टूल, त्याला क्लिक करेल. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर या बाकीचे जे आपले पेन टूलनं खिचलेल्या दांड्या आहे याचं काम झालं. या लाईन्सला डिलीट करा आणि त्यानंतर आपल्याला हे टूल पाहिजे आहे. ठीक आहे. आता याची मला आउटलाईन पाहिजे नाही आहे, तर मी आउटलाईनला डिलीट करेल. याची आउटलाईन डिलीट करण्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन, नन करून टाका याला. ठीक आहे. आता हे मला करायचं आहे रेड आणि हे करायचं आहे व्हाईट आणि बाकीच्याला कलर द्यायचा आहे मला ऑरेंज. ठीक आहे. पाहू शकता एक इफेक्ट तयार झाला आणि एक वेगळाच काहीतरी शेप तयार झाला. आणि हे शेप तुम्ही इथंच नाही दुसरीकडे वापरू शकता, वेगवेगळे शेप आहेत ते दोन. ठीक आहे. तर स्मार्ट फिल टूलचं काम म्हणजे एखादी शेप आपल्याला तयार करायचे आणि त्याला आपल्याला वेगळा कलर द्यायचा आहे, तर इथून आपण कोरलमधून स्मार्ट फिल टूलच्या माध्यमातून करू शकतो. हे बघा. ठीक आहे. आता हा वेगळाच होईल आणि हा वेगळा होईल, म्हणजे वेगळे वेगळे शेप तयार करण्यासाठी हा शेप वेगळा आहे आणि हा शेप वेगळा आहे आणि ते गोलच्या जागेवर गोल आहे. ठीक आहे. आणि हा शेप वेगळा तयार झाला आता. ठीक आहे. स्मार्ट फिल टूलने आता याला तुम्ही कलरही देऊ शकता नंतर, जे कुठले कलर तुम्हाला द्यायचे आहे ते. तर स्मार्ट फिल टूलचा ऑब्जेक्ट, स्मार्ट फिल टूलचं काम हे असतं. ठीक आहे. JPG इमेजसुद्धा आपण कीबोर्डवरून डिलीट की प्रेस करून मी डिलीट केलं आहे. आता त्यानंतर आउटलाईन, तर आउटलाईन मला याची आउटलाईन आहे. तर आउटलाईन आता ही जी रेक्टँगलची आउटलाईन आहे याला म्हणतात आउटलाईन, हे जे दिसते तुम्हाला ते. आता मला ही वाढवायची आहे, तर मी इथून वाढवू शकतो. ठीक आहे. 10 नंबर केली आता मी. आता मला ही इथं न जाऊन वाढवता इथून सुद्धा वाढवता किंवा कमी करता येते. हे बघा. ठीक आहे. 8 नंबर, 16 नंबर आणि मला नन, म्हणजे मला नाही पाहिजे. ठीक आहे. आणि मला हेअरलाईनसारखी पाहिजे, फक्त ते छोटी. आणि आउटलाईन हेअरलाईनचीच ठेवायची, कारण तर सर्वात छोटी आउटलाईनच पाहिजे आपल्याला डिझाईन करण्याला. ठीक आहे. आता त्यानंतर रेक्टँगलमध्ये सुद्धा बरेच ऑप्शन येतात. आता रेक्टँगल बॉक्स घेतलं तिथं ऑप्शन दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे. हे जे ऑप्शन आहे आता हे आहे. आता इथे जर आपण टाकलं 10 नंबर, ती एक कुठली तरी साईट मोडली जाणार 10 नंबरमध्ये, पण ती मला अशी न मोडता, हे तुम्हाला मग रेक्टँगलमध्ये सांगितलं आहे मी थोड्या वेळाआधी जेव्हा आपण तो व्हिडिओ शूट केला वरच्या टूलचं जे बाकी होते ते, त्यावेळेस सांगितलं आहे. आणि त्यावेळेस हे ऑब्जेक्ट सांगितलं नाही, त्यावेळेस मी आता सांगून देतो. आता मला ही जी आउटलाईन आहे ही अशी कर्वमध्ये न पाहता, म्हणजे न पाहिजे मला, तर मला ही आउटलाईन अशामध्ये पाहिजे आहे, तर तुम्ही अशी करू शकता. आणि ही आउटलाईन या अँगलमध्ये पाहिजे आहे तर या अँगलमध्ये देऊ शकता. आणि मगा जी आपण बघितली आहे थोड्या वेळा आधी ती आउटलाईन आहे ही, आणि 10 नंबरची नाही पाहिजे मला इथे,
5 नंबरची पाहिजे आहे, तर 5 नंबरची आउटलाईन बी पण तयार झाली. आता हे मला 1च नंबरची पाहिजे आहे. ठीक आहे, 1 नंबरमध्ये तुम्हाला आउटलाईन चेंज करायची असेल तुम्ही याला क्लिक करून आउटलाईन चेंज करू शकता. तुम्हाला जर 4 याची आउटलाईन चेंज करायची आहे एकाच वेळेस, त्याला क्लिक करा, लॉक करा आणि 1 नंबर टाका आणि इंटर करा. ठीक आहे, बाकी सगळ्याची आउटलाईनसुद्धा एकाच वेळेस वर्क करेल. ठीक आहे, आता आपण येथे 2 टाकतो आहे आणि बाकीकडे 3 होत आहे, कारण तर आपण एकाच वेळेस केलेली नाही आहे ती प्रक्रिया. ठीक आहे, कारण तर आपण पहिले चेंज करून बघितली दुसऱ्या याने आणि नंतर तिसऱ्याच्या मागे लागलो आहे. त्यासाठी आपण हा गोल डिलीट करूया आणि एक दुसरा रेक्टँगल घेऊया आणि ही आउटलाईन पाहिजे मला. लॉक केलं आहे मी, 1 नंबर क्लिक केला, तर आता बघू शकता सगळीकडे एकच नंबर आला आहे. ठीक आहे, आणि आता आउटलाईन जी आहे ती मला वाढवायची आहे याची, तर आपण मोठी करू शकतो इथून. ठीक आहे, तुम्हाला जाणवणार नाही त्यासाठी मी एकदम मोठी करून दाखवतो आहे तुम्हाला. तर इथे आउटलाईनचे प्रकार आहे वेगवेगळे, हे तुम्ही चेंज करू शकता रेक्टँगल टूलमध्ये. रेक्टँगल टूलमध्ये सर्वात जास्त चालणारा प्रकार आपण मग शिकवलेला आहे आणि आता पण तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तो म्हणजे हा. ठीक आहे, आता आज आपला टूल बार कंप्लीट झाला आहे. आता आपण उद्यापासून डायरेक्ट डिझायनिंगला सुरुवात करूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.